नमस्कार, मी वृषाली पाटील. महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते. आजचा आपला चर्चेचा विषय आहे हस्तरेषा आणि अंकशास्त्र याचा मानवी जीवनाशी असलेला संबंध. आणि त्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये चर्चा करणार आहेत पुण्यातले प्रसिद्ध हस्तरेषा तज्ज्ञ आणि अंकशास्त्र तज्ज्ञ ओंकार ओसवाल सर. सर, तुमचं या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी मी सरांची तुम्हाला थोडक्यात ओळख करून देते. ओंकार सर गेल्या 35 वर्ष त्यांच्याकडे येणाऱ्या क्लायंटला मार्गदर्शन करतात. तसंच शास्त्रशुद्ध पद्धतीनं शिकवणीही देतात आणि त्यांचा पुण्यातला लायसन्स क्लब, रोटरी क्लब आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये हस्तरेषा आणि अंकशास्त्र या विषयावर अनेक व्याख्यानंही झाली आहेत. आणि त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी आपण कॉल करू शकता 022-6684-3333. तुमचे काही प्रश्न असल्यास तुम्ही आम्हाला फोन करू शकता. सर, कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधीच मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. हस्तरेषा म्हणजे नेमकं काय असतं सर? म्हणजे हस्तरेषेमध्ये वेगवेगळ्या रेषा असतात, लाईफ लाईन, हेड लाईन, हार्ट लाईन, फेथ लाईन, अशा वेगवेगळ्या असतात. मग यांचं महत्त्व आपल्या जीवनात काय असतं? आणि उंचवटे एक प्रकार असतो सर, त्याबद्दल थोडं ऐका. हे जे शास्त्र आहे हे प्राचीन शास्त्र आहे. आपल्याकडूनच हे परदेशामध्ये गेलं. किरो, विल्यम बेनहॅम, नॉवेल जॅक्विन यांनी आपलं सगळं आयुष्य या शास्त्रासाठी दिलं आणि पूर्ण अभ्यास केला आणि त्याच्यावर चांगली पुस्तकं लिहिली. मी आज जे बोलणार आहे त्यातले बारकावे सांगणार आहे की पामेस्ट्री म्हणजे काय, किंवा हस्तरेषा किंवा हस्त सामुद्रिक हे समुद्रासारखं अफाट आहे म्हणून त्याला सामुद्रिक म्हटलं गेलं. सामुद्रिक म्हणजे समुद्रासारखं अफाट, पण त्यातले मुख्य रेषा म्हणजे हेडलाईन विशेषतः महत्त्वाची, लाईफ लाईन, हार्ट लाईन, नंतर भाग्यरेषा म्हणजे फेट लाईन, विवाह रेषा महत्त्वाची रेषा, अशा रेषा आणि त्याची उगम आणि विरामस्थानं काय असू शकतात आणि त्याचे काय इफेक्ट म्हणजे परिणाम आपल्या जीवनावर होतात आणि त्याचा न्यूमरोलॉजीशी काय संबंध आहे. म्हणजे माउंट्स म्हणजे असं समजा की आपला हात आहे, हा इथे काही माउंट्स आहेत आणि त्याला जोडून असणाऱ्या रेषा आहेत. तर माउंट्स म्हणजे असं समजा की बॉम्ब आणि रेषा म्हणजे वाती. आता दिवाळी झाली, आपण फटाके उडवले असतील तर ते फटाके मध्ये जी वात असते ना ती पण पूर्ण पाहिजे आणि ते बॉम्ब मध्ये दारू ठासून भरलेली पाहिजे, तरच ते उडाल्यानंतर त्याचे परिणाम दिसतील की वा वा छान, नाही का. तर इथे मी थोडक्यात असं सांगतो की माउंट्स महत्त्वाचे आहेत पामेस्ट्रीमध्ये आणि त्याच्यामध्ये काही चांगले, काही बिघडलेले, काही सपाट असे असतात. जे चांगले आहेत ते आयुष्यावर त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला दाखवतात. उदाहरणार्थ एक म्हणजे गुरु. पहिलं बोट गुरुचं. गुरुच्या क्वालिटीज काय आहेत? ॲम्बिशस, महत्वाकांक्षा, लोकांना बरोबर घेऊन जायचं, लीडर, पुढारीशिप, टीचर. ज्या हातामध्ये जर गुरु प्रॉमिनंट असेल तर तो 100% सामाजिक क्षेत्रात जातो, टीचर होतो, लोकांना धरून चालतो आणि लोकही त्याच्या मागे मॅग्नेट सारखे चालतात. जसं लोहचुंबक असतो की नाही, लोखंडाला आकर्षण करतो ना, तसं लोकांना अट्रॅक्ट करतो तो. त्याच्या शेजारी दुसरा उंचवटा आहे शनीचा. त्याला 8 नंबर दिलेला आहे न्यूमरोलॉजीमध्ये. म्हणजे असं आहे की ज्याच्या तारखा 8, 17, 26 आहेत किंवा जानेवारी फेब्रुवारीमधला जन्म आहे किंवा जन्मांक म्हणजे पहिला नंबर आणि फेट नंबर म्हणजे भाग्यांक म्हणजे जन्मतारखेची टोटल 8 आहे किंवा 8 नंबर जन्मतारखेमध्ये एकदा, दोनदा, तीनदा रिपीट झाला आहे, त्यांच्यावर शनीचा प्रभाव जास्त असतो. हा झाला न्यूमरोलॉजीचा भाग. आणि हातामध्ये माउंट्स कसे ओळखायचे तो एक वेगळा विषय आहे, पण मी थोडक्यात सांगणार आहे की शनी प्रधान असेल तर हे बोट उंचावर जातं. मधलं बोट नॉर्मलपेक्षा उंच, ॲक्च्युली ते उंचच आहे पण आणखी उंच जातं. आणि शनीची माणसं कशी आहेत? कमी बोलणारी, सिक्रेट ठेवणारी, आतल्या गाठीची, पण पैशाचं भयानक आकर्षण. अर्थमंत्री म्हणले आम्ही त्याला. गुरुला गृहमंत्री तर शनीला अर्थमंत्री असा शब्द आहे. त्यामुळे पैशाचा व्यवहार किंवा पैशाबद्दल जास्त माहिती फायनान्स डिपार्टमेंट हा शनीकडे आहे. म्हणून आपण शनीला घाबरतो. 7:30मध्ये भाग्यरेषा तुटली किंवा 7:30 सुरू झाली तर तो माणूस शनीच्या मंदिरात जायला सुरुवात करतो. ॲक्च्युली तशी काही जरूर नाही आहे. तुमचा हात तुम्ही पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की भाग्यरेषा कशी असावी, कशी असू नये. तिसरा उंचवटा आहे रवी. रवी म्हणजे 1 नंबर. ज्यांच्या जन्मतारखेमध्ये 1, 10, 19, 28 तारीख रिपीट होत असेल पहिल्यांदा सुरुवातीला किंवा ऑगस्ट महिन्याचा जन्म असेल किंवा भाग्यांक म्हणजे जन्मतारखेची टोटल 1, 10, 19, 28 किंवा पुढे येत असेल तर त्याच्याकडे रवी प्रधान असतो. प्रधान म्हणजे प्रॉमिनंट असतो आणि त्यावेळी हातामध्ये रवीचा उंटचा चांगला दिसतो आणि रवी रेषा पूर्ण दिसते. रवी म्हणजे पत, रवी म्हणजे रेप्युटेशन, रवी म्हणजे तुमची गुडविल, प्रतिष्ठा, लौकिक, नाही का.
पैसा असतो पण लौकिक म्हणजे नाव लौकिक मिळायला पाहिजे ना आपल्याला. रवी म्हणजे सूर्य, जसा सूर्याचा प्रकाश पडला की आपण चकाकून जातो की नाही, तसा रवी अनुकूल असेल, तुम्ही लहानपणापासून मेरिटमध्ये येता, पुढे जाऊन तुम्हाला प्रतिष्ठा असते, तुमचं म्हणणं ऐकलं जाते समाजामध्ये आणि बाहेर तुम्ही वरच्या ग्रेडमध्ये जाता. रवी म्हणजे सत्ता. सत्ता याचा अर्थ खुर्ची नाहीये तर अधिकार आहे. त्याच्या पुढे आहे बुध, 5 नंबरवाला, ज्याची जन्मतारीख 5/14/23 अशी आहे किंवा जून किंवा सप्टेंबर मधला जन्म आहे. या ठिकाणी आणखी एक मुद्दा आहे, 21 जून किंवा 21 सप्टेंबर पर्यंत जायचंय, कारण सनसाईनचा जो टेबल आहे ते 21 ते 20 असं मानलेलं आहे. ओके, तर बुधाचे माणसं कशी असतात, आता बुध उंचोटा आहे, तो आधी ओळखायचा आपल्याला, हातावर चांगला आहे का बिघडलेला आहे. आणि ते शेवटचं जसं बोट लहान आहे तसं त्यांची उंची कमी असते, पण मूर्ती छोटी आहे, कीर्ती मोठी आहे. बुध वाणीचा कारक, बोलण्याचा कारक, व्यावहारिकतेचा कारक. त्यामुळे बुधाची माणसं व्यापारी वृत्तीने वागतात, बोलण्यामध्ये एक्सपर्ट. एका जुन्या पुस्तकात मी एक शब्द वापरलाय, ऐकलाय मी, तो वाचलेला आहे. बोलण्यामध्ये फरडा, रंग बदलण्यास सरडा. म्हणजे काय की अतिशय नाटकी, ड्रामा करणारी. आपल्याला लक्षात येत नाही की हा माणूस काय करतोय, पण तो बोलता बोलता चेहऱ्यावर हास्य ठेवून तुमच्या मनातलं काढून घेतो आणि आपला स्वार्थ बरोबर साधतो. सेल्स लाईन मधली माणसं जी जास्त बडबड करतात नाही का आपल्याशी, किंवा बुध चांगला असेल तर ती फार वरच्या ग्रेडला जातात, तरुण दिसतात, बुटकी असतात, उंची कमी, पण हुशारी बुद्धीचा भाग अतिशय चांगला. बुध हा बुद्धिमत्तेचा कारक आहे, वाणीचा कारक आहे. म्हणून 5 नंबरवाली माणसं मागून पुढे जाताना दिसतात. हे आजचा काळ असा आहे, तो त्यांचा आहे. त्यानंतर खाली इथे उंचवटा आहे, अंगठ्याच्या खाली बरोबर, त्याला शुक्र किंवा व्हेनस उंचवटा म्हटलंय. 6, 15, 24 अशा तारखा, पहिली तारीख किंवा मे महिन्यातला जन्म किंवा ऑक्टोबर मधला जन्म किंवा 6 नंबर 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा तुमच्या जन्म तारखेमध्ये रिपीट झाला आहे, म्हणजे 6/6/2016. गंमत आहे. तर शुक्र म्हणजे काय, शुक्र म्हणजे कला, शुक्र म्हणजे सौंदर्य, शुक्र म्हणजे दयाभाव, शुक्र म्हणजे अतिशय चांगलं, त्याला ब्युटी दिलेली आहे भगवंताने. तर शुक्र हा कलेचा कारक आहे आणि सप्लाय मिनिस्टर म्हणले त्याला, पुरवठा मंत्री. मी माझ्या 35 वर्षाच्या प्रोफेशनल लाईफमध्ये शुक्राची माणसं बरीच पाहिली आणि प्रत्येकाकडे पैशाला काही कमी नव्हतं. त्याने मागावं त्याला दिलं जाईल असं शुक्राबद्दल आम्ही म्हणतो, म्हणून त्याला आम्ही पुरवठा मंत्री असा शब्द दिला. रवी राष्ट्रपती, शनी अर्थमंत्री, गुरु गृहमंत्री, बुध व्यापार मंत्री, शुक्र पुरवठा मंत्री. जो मागो सो मिलेगा. खायची, टेस्टी खायची अतिशय आवड, खर्च करायची अतिशय आवड, त्यामुळे पैसा राहत नाही पण येतो, वाहत्या पाण्यासारखा पैसा येतो आणि जातो. त्यामुळे शुक्राची माणसं आजच्या काळामध्ये खरी भाग्यवान असं आम्ही मानतो आणि हे फारच अलौकिक आहे असं मी म्हणतो. त्यानंतर इथे खाली चंद्राचा उंचवटा आहे. चंद्र म्हणजे मन, चंद्रमा मनसो जाता, नाही का. 2 नंबर न्यूमरॉलॉजीमध्ये त्याला दिलाय, म्हणजे 2 तारखा, 11 तारीख, 20 तारीख, 29 तारीख किंवा जुलै महिन्यातला जन्म. ऑफकोर्स 21 जुलैपर्यंतच ते असतं. तर चंद्राचा प्रभाव काय आहे, चंद्र मनाचा कारक. चंद्र पाण्यासारखं चंचलता देतो, द्विधा मनस्थिती देतो. जर हेडलाईन सारखी महत्वाची रेषा चंद्रावर जात असेल तर तो चंद्र प्रधान असतो. ती माणसं कवी लेखक होतील असं नाहीये, पण त्यांना प्रवास आवडतो. कवी लेखक तर आहेतच, पण प्रवास पण आवडतो, फिरायला आवडतं. एक प्रकारची चांगली आकलन शक्ती हा चंद्र देतो. अफाट इमॅजिनेशन, जे न देखे रवी ते देखे कवी असं म्हणलं ना, तसं ही माणसं व्यवहारामध्ये मात्र भित्री असतात. सहनशक्ती फार असते आणि प्रतिकार करत नाही, त्यामुळे व्यवहारामध्ये ही माणसं मागे पडतात. चांगले गुण असून वाया जातात असं आम्ही चंद्राबद्दल बोलतो. म्हणून चंद्र प्रधान असू नये, तो दुय्यम असावा असं एक त्यामध्ये आमचं म्हणणं आहे. त्याच्या पुढे इथे 2 मंगळ आहेत. अंगठ्याच्या बेचक्यामध्ये गुरु आणि मंगठ्याच्या मध्ये शारीरिक मंगळ आणि त्याच्या समोर मानसिक मंगळ. न्यूमरॉलॉजीमध्ये ह्यांना 9 नंबर दिलेला आहे. 9 नंबर म्हणजे काय, 9, 18, 27 म्हणजे जन्मतारीख 9, 18, 27 असेल किंवा एप्रिल महिन्यातला जन्म किंवा नोव्हेंबर मधला जन्म असेल, जसं आता नोव्हेंबर महिन्यात चालू आहे नाही का. सो किंवा जन्मतारखेमध्ये 9 आकडा 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा रिपीट होत असेल, 9/9/1999, 4-5 वेळा 9 नंबर आला. मंगळाचा ऍस्पेक्ट ती मुलं जन्मतास दाखवतात.
अतिशय स्ट्रॉंग, काटक, प्रतिकार करणारा. अरे म्हणलं की का रे म्हणून धावून येणार तो. त्याला अन्याय सहन होत नाही. त्यामुळे ही माणसं मिलिटरीमध्ये, पोलिसामध्ये, जिथे रग आहे, रग, मंगळ हा रग देतो. रग म्हणजे काय की बचेंगे तो और भी लढेंगे असं म्हणतात ना मंगळाबद्दल. सध्याचा आता काळ आपलं चाललंय, युद्ध जवळ आले असं म्हणतात. ओके, सो मला असं म्हणायचं की मंगळ हा 9 नंबरचा कारक आता 2000 मध्ये गायब झालेला आहे. ओके सर, माफ करा मी तुम्हाला मध्येच थांबवते, पण आपल्याला कार्यक्रमाचा पहिला फोन आलाय. शीतल आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार शीतल, बोला. हॅलो. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार, बोला. माझा प्रश्न होता की माझ्या मुली संदर्भात होता. बोला शीतल. बोला. हॅलो. पुन्हाच आपला प्रश्न सलग विचारा. हा माझा प्रश्न आहे ना माझ्या मुली संदर्भात होता. बोला. माझ्या मुलीची बर्थडे डेट आहे 25. हॅलो. हा बोला बोला, ऐकायला येतं आम्हाला, बोला. हा माझ्या मुलीची बर्थडे डेट आहे 25 ऑगस्ट 2012 आणि तिची जन्मवेळ आहे 6:36 संध्याकाळची वेळ आहे. पुण्यामधला जन्म आहे तिचा, भोसरीमधला. ऍक्च्युली मला तिच्याविषयी विचारायचं होतं, तिचा भाग्यांक काय आणि ती ऍक्च्युली छोटी आहे, ऍक्च्युली 4 वर्षाची, पण थोडीशी खूपच जास्त हट्टी आणि म्हणजे इतर मुलांपेक्षा आम्हाला ती थोडी वेगळी असते. आणि तिचं थोडंसं तिला कालच दोष वगैरे पण आहे, तर ती काय करता येईल? ओके सर काय सांगाल? हिची जी तारीख आहे मॅडम, ही बुध आणि चंद्राशी कंबाईन आहे. म्हणजे पहिला नंबर आहे 7, दॅट इज नेपच्यून, 25 तारीख. आणि भाग्यांक म्हणजे टोटल जी आहे ती 20 आहे, म्हणजे 2 नंबर चंद्राचा आहे. त्यामुळे चंद्र आणि नेपच्यून मित्र असल्यामुळे तिच्यावर चंद्राचा प्रभाव जास्त आहे. सो चंचलता, द्विधा मनस्थिती, फिरायची आवड, पाण्याची आवड, फर्म नाही अशी. महिना चांगला आहे ऑगस्ट महिना, पण इट गोज टू नेक्स्ट मंथ बिकॉज 21 ऑगस्ट नंतर ते पुढच्या महिन्यात जातं. त्यामुळे बुधाचा ॲस्पेक्ट सुरू झाला आहे आणि बुध आणि चंद्र अपोजिट आहे. सो तुम्ही हिच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल. अच्छा. पाण्यापासून लांब ठेवा. फिरायला आवडेल, प्रवास करायला आवडेल, पण एकाग्रता कमी आहे. अभ्यासामध्ये तिला जोरात वाचायला सांगा आणि लिहून काढायला सांगा. कारण चंद्राचा प्रभाव मनावर असल्यामुळे बरेचसे विचार तिच्या डोक्यात चालू असतात आणि फिरायला आवडतं, पाण्याजवळ जायला आवडतं. त्यामुळे अभ्यासात एकाग्रता येत नाही. सो तिच्याकडे, तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं लागेल तुम्हाला. आणखी काय प्रश्न होता त्यांचा? नाही सर, त्यांचा एवढाच होता की ती खूप लहान आहे आणि हे होतं त्यामुळे प्रश्न. हिच्याबद्दल मी आशावादी आहे, पण चंद्राचं प्रोफेशन आजच्या काळामध्ये ट्रॅव्हल लाईन, परदेश गमन या ठिकाणी जाऊ शकता, किंवा हॉटेल मॅनेजमेंट, किंवा जिथे काहीतरी नवीन द्यायचं आहे. कल्पनेचा कारक आहे चंद्र, त्यामुळे काही नवीन आयडिया द्यायच्या आहेत तिच्यामध्ये तिला घाला आणि तिचे बेसिक गुण बघा. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसे तिचे काय गुण आहेत ते बघा आणि त्याप्रमाणे तिला त्या ट्रॅकमध्ये घातलं तर तिचं नक्की यशस्वी होईल ती. नक्कीच सर. मला अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत, पण महाराष्ट्र कॉलिंगमध्ये आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण शनीविषयी चर्चा करत होतो. येस, मधलं बोट शनीचं, हो. असं मी म्हणालो. हो. 8 नंबर शनीचा. हो. जन्मतारखेमध्ये 8, 17, 26 ही पहिली तारीख, किंवा महिना जानेवारी फेब्रुवारी असेल, किंवा 8 नंबर 3 वेळा रिपीट होत असेल, 8/8/2018, 8/8/1988, नाही का, किंवा भाग्यांक 8, 17, 26 किंवा त्याच्या पुढे 44 वगैरे असेल, तरी तो माणूस शनीच्या अंडर येतो. आणि शनीचा प्रधान किंवा त्याचं व्यक्तिमत्व शनीसारखं दिसतं. आता शनीचं व्यक्तिमत्व काय आहे, किंवा शनी प्रभावी असेल तर ती माणसं कशी दिसतात याच्याबद्दल पामेस्ट्रीमध्ये सांगितलेलं आहे. जसं बोट उंच आहे ना, तशी त्यांची उंची नॉर्मलपेक्षा जास्त दिसते. कमी बोलतात. खाली मुंडी पातळ धुंडी अशी एक म्हण आहे आपल्याकडे, नाही का. तर ही माणसं नेहमी खाली मानून चालतात, हाताची घडी घालून चालतील. जसं काय त्यांना आपलं सिक्रेट ओपन करायचे नाहीये.
त्यांना विचारलं तर उत्तर देतात, अदरवाईज पडद्याच्या मागं किंवा मागे उभं राहून बोलतील, पुढे नाही येणार. जसं रवी म्हणजे फ्रंट, रवी म्हणजे सूर्य, तसं शनी म्हणजे अंधार. पण शनीचं दर्शन घेताना साईडनी घेतो आपण. त्याचं कारण असं आहे की शनीचं महत्व अर्थमंत्री म्हणून आहे, पैशाचं कारकत्व शनीकडे दिलेलं आहे. त्यामुळे ही माणसं अतिशय काटकसरी, पैशाची करेक्ट व्हॅल्यू ह्यांनाच माहिती आहे की 100 रुपये दिल्यानंतर मार्केटमध्ये कुठली वस्तू कुठून घ्यायची हे ह्यांना विचारा, हे बरोबर सांगतील. तसंच हा फिलॉसॉफर आहे, खोलात जाऊन विचार करतो. परत अध्यात्माचं कारकत्व शनीकडे आहे. केरोनी 8 नंबरचं वर्णन केलंय असं की त्याची जी 2 सर्कल आहेत त्यातलं एक वर्तुळ पैशाचं आहे आणि दुसरं अध्यात्माचं आहे. त्यामुळे शनीबद्दल फार कुतूहल आहे. तशी शनीची कडी आहे, तसं इथे पण शनीचा माणूस तुम्हाला ट्रेस करता येत नाही. त्याच्याबद्दल तुम्ही त्याच्या आतमध्ये जाऊन बघाल तरच कळेल की हा माणूस कसा आहे. नाहीतर ह्याच्याबद्दल नेहमी गैरसमज असतात. आणि तो पण म्हणतो ठीक आहे, मी असं केलेलं नाही आहे, तरी तुम्हाला समजायचं समजा, पण मी ते केलेलं नाही आहे. आणि नंतर आपल्याला कळतं की ह्याची काही दोष नव्हता. त्यामुळे ही माणसं एकटीच चालतात, सोशल लाईफमध्ये नसतात. पैसा असतो पण लोकप्रियता यांना मिळत नाही. पुढचा उंचवटा हर्षल 4 नंबरवाला, हा रवीचा मित्र आहे. हातामध्ये इथे खाली हर्षलला दिलेलं आहे छोटं, सॉरी नेपच्यून आणि हर्षल. हर्षल मध्ये आहे आणि नेपच्यून खाली आहे. तर इथे मध्ये हर्षलला दिलेलं आहे. आणि न्यूमरोलॉजीमध्ये 4, 13, 22, 31 या तारखा हर्षलला दिलेल्या आहेत. त्यामुळे जन्मतारखेमध्ये जर 4 नंबर 3 वेळा आला, 2 वेळा आला किंवा भाग्यांक 4, 13, 22, 31 असा आला तरी तो हर्षलच्या अंडर येतो. आणि ऑगस्ट महिना हाच रवीचा आणि हर्षलचा आहे. म्हणजे 21 जुलै ते 20 ऑगस्ट अशी ती डेट वाईज आहे. ही माणसं मुडी असतात, अतिशय मुडी. बाकी रवीचे गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये, पण अतिशय मुडी. सकाळी एक सांगतील, संध्याकाळी दुसरं सांगतील, दुसऱ्या दिवशी तिसरं काहीतरी करतील. त्यामुळे त्यांना समजून घ्यावं लागेल. परत ह्यांना महत्त्वाचा एक ड्रॉबॅक आहे की त्यांना डिले होतो. ओके, ऑलवेज लेट. प्रत्येक ठिकाणी त्याला विचारा, बाबा तुझे कुठली काम वेळ होतात का? नाही साहेब, फार डिले झाला, मला फार उशीर होतो प्रत्येक ठिकाणी. त्यामुळे आयुष्यामध्ये उत्तरार्धामध्ये